काबूल शहरात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे। दोन्ही देशांमधील तणाव कमी करून प्रादेशिक स्थिरता आणि सहकार्य वाढवणं हा या चर्चेचा मुख्य उद्देश ठरवण्यात आलाय। या बैठकीत सीमावाद, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि व्यापार वृद्धी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे। तुर्किस्तानच्या मध्यस्थीने होणारी ही बैठक दक्षिण आशियात दीर्घकालीन शांततेसाठी महत्त्वाचं पाऊल मानली जाते। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा जम्मू काश्मीर विषयावर भारताकडून तोंड घशी पडावं लागलंय। पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करतात भारताचे प्रतिनिधी पी हरीश यांनी पाकला कठोर शब्दात प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानी सैन्याचा ताबा, दडपशाही, क्रूरता आणि नैसर्गिक संसाधनांच्या बेकायदेशीर शोषणाविरोधात उघडपणे बंड पुकारत असल्याचा पी हरीश यांनी म्हटलं। जम्मू काश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता आहे आणि कायम राहील असा टोलाही हरीश यांनी लगावला। अमेरिका लवकरच व्हेनेझुएलावर हल्ला करू शकते। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ड्रग्ज अड्डे आणि तस्करी मार्गांवर हल्ल्याचे संकेत दिलेत। ट्रम्प यांनी यासाठी नौदल ताफा कॅरिबियनमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले असून सीआयएलाही गुप्त कारवायांची परवानगी दिल्याची माहिती सीएनएनच्या वृत्तातून मिळाली आहे। दरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी रशियाकडून मिळालेल्या 5000 इग्ला एस क्षेपणास्त्रांची तैनाती केल्याचं सांगत अमेरिकेच्या कोणत्याही धोक्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखवली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडे रशियावरील आर्थिक दबाव वाढवण्याची मागणी केली आहे। त्यांनी रोजनेफ्ट आणि लुकोइल या दोन तेल कंपन्यांवरील निर्बंध संपूर्ण ऊर्जा क्षेत्रापर्यंत विस्तारण्याचं आवाहन केलंय। झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडून रशियाच्या आतापर्यंत मारा करू शकणाऱ्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांची देखील मागणी केली आहे। लंडनमध्ये झालेल्या युरोपीय नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केल्याचं समोर आलं। या चर्चेत युक्रेनच्या हवाई सुरक्षेला बळकटी देण्यावर भर देण्यात आला। दरम्यान रशियानं दोनेत्स्कमधील 10 गावं ताब्यात घेतल्याचा दावा केल्यानं युद्धातील तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। अमेरिकन सैन्याला आता गुप्त देणगीदारामुळे पगार मिळणार आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मित्रानं सैनिकांच्या पगारासाठी तब्बल $130 दशलक्ष म्हणजे सुमारे 1100 कोटी रुपयांचं दान दिलंय। अमेरिकन सरकार शटडाऊनमुळे गेल्या 25 दिवसांपासून आर्थिक अडचणीत आहे। पेंटागॉनने या देणगीची पुष्टी केली असून ती सैनिकांच्या पगार आणि सुविधांसाठी वापरली जाणार आहे। मात्र ज्यांनी हे पैसे दिले त्यांचं नाव गुप्त ठेवल्यानं पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दरम्यान ही देणगी म्हणजे अभूतपूर्व आणि संशयास्पद असल्याचं काही तज्ज्ञांनी म्हटलंय। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFनं भारतासाठी उत्साहवर्धक अंदाज वर्तवलाय। जागतिक वाढ मंदावलेली असतानाही 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.6% दरानं वाढेल असा अंदाज IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालातून व्यक्त करण्यात आलाय। पहिल्या तिमाहीतील मजबूत आर्थिक कामगिरीमुळे भारतानं अमेरिकेच्या वाढलेल्या शुल्कांचा परिणाम झेललाय आणि या वाढीमुळे भारत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या विकसनशील अर्थव्यवस्थेपैकी एक ठरेल आणि चीनलाही मागे टाकेल, ज्याची वाढ फक्त 4.8% राहील असाही अंदाज IMFनं वर्तवलाय। व्हेनेझुएलाच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिनो मचाडो यांनी भारताचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय। त्यांनी भारताला महान लोकशाही देश असं म्हणत मोदींकडे त्यांच्या आतिथ्याची विशेष इच्छाही व्यक्त केली। व्हेनेझुएलात लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाल्यावर भारत हा त्यांचा महान मित्र ठरेल असं विधान त्यांनी टाइम्स नावला दिलेल्या मुलाखतीत केलंय। त्यांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेतल्याचं सांगत भारताकडून ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे। जागतिक दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधी संस्था FATFनं मोठी कारवाई केली आहे। दहशतवादाला आर्थिक पाठिंबा देणाऱ्या देशांवर कडक लगाम घालत FATFनं इराण, उत्तर कोरिया आणि म्यानमारला ब्लॅक लिस्टमध्ये कायम ठेवलंय, तर काही देशांना ग्रे लिस्टमधून वगळण्यात आलंय। पाकिस्तानला मात्र पुन्हा इशारा देण्यात आला असून दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात पाठिंबा दिल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा FATFच्या अध्यक्षांनी दिलाय। संस्थेनं सगळ्या देशांना दहशतवाद विरोधी सुधारणा तातडीनं राबवण्याचं आवाहन देखील केलंय।
थायलंडच्या बँकॉकमधील वाट ट्रायमेड इथे जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती सुवर्ण बुद्ध स्थापित आहे. ही मूर्ती सुमारे 3 मीटर उंच असून तब्बल 5500 किलो शुद्ध सोन्यानं बनवली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार तिची किंमत $480 दशलक्ष पर्यंत जास्त आहे. खास बाब म्हणजे ही मूर्ती जवळपास 200 वर्ष प्लास्टर आणि मातीखाली लपलेली होती. आक्रमणांपासून संरक्षणासाठी आणि बचावासाठी ती टाकण्यात आली होती. आज ही मूर्ती बौद्ध कला, अध्यात्म आणि इतिहासाचा तेजस्वी संगम म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. सौदी अरेबियातून एका भारतीय तरुणाचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील इंद्रजित नावाचा युवक रियाधमध्ये अडकला असून मदतीची आर्त हाक देताना तो रडताना दिसतोय. त्याचा पासपोर्ट कपिल नावाच्या व्यक्तीकडे असून त्याला जबरदस्तीने तिथे ठेवण्यात आल्याचा दावा तो या व्हिडिओतून करतोय. दरम्यान मी इथेच मरून जाईन असं म्हणत त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. दरम्यान या प्रकरणाची भारतीय दूतावासानं दखल घेतली असून या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. यानंतर पाहूया राष्ट्रीय स्तरावरच्या काही वेगवान बातम्या. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारची जनता बदलाच्या मनस्थितीत असून यंदाचं वातावरण महागठबंधनच्या बाजूने असल्याचा दावा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार भेटीवर त्यांनी टीकाही केली आहे. पंतप्रधान 11 वर्षांपासून सत्तेत आहेत पण बिहारला काहीच दिलं नाही. गुजरातमध्ये कारखाने उभे केले पण बिहारला दुर्लक्षित केलं असा आरोप त्यांनी केलाय. तसंच त्यांनी भाजपवर अतिमागास समाजाचा तिरस्कार केल्याचा आरोप करत जनता आता प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागत असल्याचंही विधान केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नालंदा विद्यापीठाच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान केला. आता कुणी या विद्यापीठाला हात लावू शकणार नाही असं ते यावेळी म्हणाले. कुमार गुप्ता यांनी स्थापलेलं नालंदा विद्यापीठ 12व्या शतकात बख्तियार खिलजीनं उद्ध्वस्त केलं होतं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचं पुनर्संचयन करण्यात आल्याचंही अमित शहा यांनी म्हटलंय. शहांनी बिहारमधील निवडणुकीवर देखील भाष्य केलंय. लालू राबडीच्या काळात 6 टप्प्यात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका आता 2 टप्प्यात पार पडतायत. एनडीए पुन्हा सत्ता मिळवल्यास भविष्यातील निवडणुका एकाच टप्प्यात होऊ शकतात असंही अमित शहा म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजप्रताप यादव यांनी नव्यानं स्थापन केलेला जनशक्ती जनता दल या पक्षानं महुआ विधानसभा मतदारसंघातून प्रचार सुरू केलाय. त्यांनी महुआसाठी मेडिकल कॉलेज आणि विजयानंतर इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याचा तसंच क्रिकेट स्टेडियम स्थापण्याचंही आश्वासन दिलंय. तेजप्रताप यांनी आरजेडी नेते आणि त्यांच्या भावाच्या तेजस्वी यादव यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. तेजस्वी अजून खरे जननायक नाहीत कारण ते वडिलांच्या बळावर आलेत असं देखील ते म्हणाले. दरम्यान महुआत प्रचंड लोकप्रियता मिळवली असून येत्या निवडणुकीत विकासाचं नवं मॉडेल साकार करणार असल्याचंही तेजप्रताप यादव यांनी म्हटलंय. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सीमांवर कडक सुरक्षा उपाय राबवण्यात येत आहेत. गोपालगंजमधील उत्तर प्रदेश बिहार सीमेवरील बलथरी तपासणी नाक्यावर पोलीस दल तैनात असून प्रत्येक वाहनाची बारकाईनं तपासणी केली जाते. दारू तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी श्वान पथकांचाही वापर केला जातोय. आगामी निवडणूक प्रक्रिया शांत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट असल्यानं ही खबरदारी घेतली जाते. पोलिसांनी अहमदाबाद शहराच्या बाहेर असलेल्या एका फार्म हाऊसवर छापा टाकलाय. यावेळी एका पार्टीत कथितपणे दारूचं सेवन केल्याबद्दल 13 आफ्रिकन नागरिकांसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पहाटे आणखी 5 जणांना पकडण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. शिळस परिसरातील या फार्म हाऊसवर शुक्रवारी रात्री उशिरा केलेल्या छाप्यात सुमारे 70 उपस्थितांपैकी 15 जण दारूच्या नशेत होते. अटक केलेल्यांमध्ये 13 आफ्रिकन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या पार्टीच्या आयोजकांनी गुजरातमध्ये शिक्षण घेत असलेल्या आफ्रिकन विद्यार्थ्यांसाठी गेट टुगेदरच्या नावाखाली दारू पार्टी आयोजित केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. केरळच्या सबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी प्रकरणात मुख्य आरोपी पोटी उन्नीकृष्णन याच्या बंगळुरूतील निवासस्थानावर एसआयटीनं छापा टाकला. उन्नीकृष्णन हा बंगळुरू स्थित व्यापारी असून मंदिरातील द्वारपालक मूर्ती आणि दाराच्या चौकटींवर सोनेरी मुलामा लावण्याचं काम तो प्रायोजित करत होता. त्रावणकोर देवस्थान बोर्डाच्या अंतर्गत दक्षता अहवालात सोन्याच्या विसंगती आढळल्यावर तो मुख्य संशयित ठरला. उन्नीकृष्णनं 2019 मध्ये किमान 476 ग्रॅम सोनं विकलं आणि चोरीसाठी बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत कट रचल्याचं एसआयटीच्या तपासातही समोर आलंय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी सकाळी आनंद विहारमध्ये 412 इतका नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणीत येतो. तरी राजधानीतील एकूण हवा गुणवत्ता सुधारली असून सकाळी 5:30च्या दरम्यान एकवेळा 257 वर आलाय, जो शुक्रवारीच्या 293 पेक्षा कमी आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनपथ रोडवर ट्रकवरील पाण्याचे फवारेही मारले जात आहेत. दिवाळीचे फटाके, वाहन उत्सर्जन आणि धूळ यामुळे दिल्लीतील हवा सातत्यानं खराब झाली आहे. मात्र अलीकडच्या उपाययोजनांमुळे थोडी सुधारणाही दिसून येते.
भारतीय सैन्य 30 ऑक्टोबरपासून राजस्थानमधील पाकिस्तान सीमेवर त्रिशूल नावाचा मोठा लष्करी सराव सुरू करणार आहे. हा सराव 12 दिवस चालणार असून 30,000 सैनिक, हवाई दल आणि नौदल यांचा सहभाग असेल. पाकिस्तानने 28 आणि 29 ऑक्टोबर दरम्यान मध्य आणि दक्षिण हवाई क्षेत्रात काही मार्ग बंद केलेत. या सरावात काउंटर ड्रोन तंत्रज्ञान, कम्युनिकेशन जॅमिंग आणि बहुडोमेन ऑपरेशन्सवर लक्ष देण्यात येईल. जैसलमेर पासून गुजरातच्या सर क्रीक पर्यंत हा सराव पार पडणार आहे, ज्यामुळे काही व्यावसायिक उड्डाणांचे मार्ग बदलले जाऊ शकतात. हा सध्या होणाऱ्या सर्वात मोठ्या लष्करी सरावांपैकी एक ठरणार असल्याचं मत संरक्षण विश्लेषकांनी मांडलंय. अयोध्येत 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर भगव्या रंगाचा विशेष धर्मध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमाची तयारी सध्या पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा ध्वज 22 फूट लांब, 11 फूट रुंद असून सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची प्रतीकं त्यात आहेत. 161 फूट उंच शिखरावर 42 फूट उंच खांबावर हा ध्वज फडकवला जाईल. 8 मंदिरांमध्ये विशेष पूजा, हवन आणि विधीही पार पडतील. या सोहळ्यात 35,000 स्काउट कॅडेट्स सहभागी होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान या ध्वजाची 60 किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्याला सहन करण्याची क्षमता देखील आहे. उत्तराखंड सरकारने डिसेंबर 2025 पासून अन्य राज्यातून येणाऱ्या वाहनांवर ग्रीन सेस कर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. हा कर लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये प्रवास करणं बाहेरील वाहनांसाठी महागडं होईल. परिवहन विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केलाय. डिसेंबर महिन्यापासून उत्तराखंडमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून ग्रीन सेसची वसुली सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहनचे अपर आयुक्त SK सिंग यांनी दिली आहे. हा कर गोळा करण्यासाठी ऑटोमेटेड नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांची ओळख पटवून फास्टॅगद्वारे आपोआप हे शुल्क वजा केलं जाईल. उत्तराखंडच्या हरिद्वारमधील रुडकीमध्ये एका महिला भिकाऱ्याकडून नोटांचा प्रचंड मोठा साठा सापडलाय. महिला भिकाऱ्याच्या पोत्यातून नोटांचा जणू वर्षावत सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकही हैराण झाले. या नोटा इतक्या मोठ्या संख्येनं आहेत की ज्या मोजायला एक दिवसही पुरला नाही. तब्बल 1 लाख रुपयांच्या नोटा मोजण्यात आल्या. या नोटांबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. महिला भिकाऱ्याकडे नोटांचा ढीग सापडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भारतामध्ये सायबर गुन्हेगार आता लोकांना लुटण्यासाठी नवे मार्ग शोधतायत. अशाच पद्धतींपैकी एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट स्कॅम, ज्यात अल्पावधीत मोठा नफा देण्याचा आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. गृह मंत्रालयाच्या सायबर विंगनं नुकताच प्रदर्शित केलेल्या अहवालानुसार गेल्या 6 महिन्यात 30,000हून अधिक लोक या स्कॅमचे बळी ठरले असून एकूण 1,500 कोटी रुपयांची त्यांची फसवणूक झाली आहे. बंगळुरू हैदराबाद महामार्गावर एका दुचाकीच्या अपघातात 5 वर्षांच्या चिमुकल्याचा चमत्कारिक बचाव झालाय. एका कुटुंबासह प्रवास करत असताना आई वडील बाईकवरून खाली पडले, मात्र लहान मूल जवळपास अर्ध्या किलोमीटरपर्यंत एकटंच बाईकवर राहिलं. शेवटी बाईक रस्त्याच्या डिवायडरला धडकली आणि मूल सुरक्षितपणे झाडाझुडपात पडलं. हा थरारक प्रसंग एका कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाला असून त्यानंतर महामार्गावर सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खरं तर या घटनेने अपघाताची अनपेक्षित परिस्थिती देखील बचाव शक्य असल्याचं दाखवलंय. बंगळुरूजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या धक्कादायक अपघातात एका 26 वर्षीय बँक कर्मचारी प्रियंका कुमारी पुनियाचा मृत्यू झालाय. प्रियंका आणि तिचा भाऊ नरेश कुमार दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या ट्रकला त्यांची धडक बसली. खराब रस्त्यामुळे नरेशनं दुचाकीवर नियंत्रण गमावलं आणि प्रियंका ट्रक खाली चिरडली गेली आणि प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेला रस्त्यावरचा खड्डा आणि रस्त्याची दुर्दशा जबाबदार असल्याचा आरोप नरेशनं केलाय आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. पोलिसांनी ट्रक आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सध्या सुरू आहे. आग्र्यात एका अनियंत्रित कारच्या अपघातात मोठी दुर्घटना घडली आहे. नोएडामधील इंजिनियर असलेल्या अंशुल गुप्ता याने डिलिव्हरी बॉयसह 8 जणांना चिरडलं, ज्यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान घाबरलेल्या अंशुलनं पोलीस तपासणी नाक्यावरून 100 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगानं पळून जाण्याचा प्रयत्नही केला. 400 मीटर अंतरावर आणखी 4 जणांना त्याने धडक दिली, ज्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढला. कार उलटल्यानंतर स्थानिकांना कार चालक अंशुलला पकडलं. पोलिसांनी अंशुलला ताब्यात घेतलं असून सध्या पुढचा तपास सुरू आहे. आंध्र प्रदेशमधील कुर्नूलमध्ये बस अपघाताची घटना घडली होती. आग लागलेल्या बसमध्ये 20 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी आता एक नवीन खुलासा झालाय. या बसमध्ये 234 स्मार्टफोन होते. फॉरेन्सिक टीमचं म्हणणं आहे की या फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळे आग वेगानं पसरली, ज्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान कुर्नूल पोलिसांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालक आणि क्लीनरला अटकही केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आग लागल्यानंतर बस थांबली तेव्हा दोघांनीही प्रवाशांच्या दारातून उडी मारली आणि पळ काढला.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल 2 रविवारी रात्रीपासून प्रवाशांसाठी खुलं होत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज त्याचं उद्घाटन केलं. हे अपग्रेड हिवाळ्याच्या वेळापत्रकापासून सुरू होतं. टर्मिनलमध्ये सेल्फ बॅग ड्रॉप, व्हर्च्युअल इन्फो डेस्क आणि 6 नवीन बोर्डिंग ब्रिज आहेत. या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांसाठी जलद आणि सोपा प्रवास सुनिश्चित होणार आहे. एप्रिल 2025 मध्ये अपग्रेडसाठी T2 बंद करण्यात आलं होतं आणि अपग्रेडमुळे प्रवाशांना अनेक नवीन आणि अत्याधुनिक सुविधा मिळतील. टर्मिनल 2 दररोज 120 देशांतर्गत उड्डाणं हाताळणार आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं असंही म्हटलंय की टर्मिनल 2 दरवर्षी 1.5 कोटी प्रवाशांना सेवा देईल, ज्यामध्ये सुधारित वातानुकूलित HVAC प्रणाली आणि अग्निसुरक्षा देखील असणार आहे. रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जम्मू रेल्वे विभागानं चांगलाच दणका दिलाय. जम्मूमध्ये सणासुदीच्या काळात तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जम्मू रेल्वे विभागानं कडक कारवाई केली आहे. गेल्या 10 दिवसात रेल्वे विभागानं किमान 2500 प्रवाशांना तिकीट नसताना पकडलंय. त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्यावर दंडही आकारण्यात आला. या कारवाईतून रेल्वेनं 32 लाख रुपये दंड म्हणून वसूल केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये आज 3ऱ्या फ्लाइंग फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. या फ्लाइंग फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी अपघात मात्र घडलाय. पॅराग्लायडिंग करताना एका पायलटचा तोल गेला. तो जमिनीवर पडला आणि त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. शिमलामधील जंगा इथं होणाऱ्या 3 दिवसांच्या महोत्सवात 7 देशांचे वैमानिक सहभागी होत आहेत. चीनमधील अव्वल दर्जाचे वैमानिक देखील पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडून हवेत कलाबाजीही केली जाईल. याशिवाय या फ्लाइंग फेस्टिवलमध्ये 60हून अधिक लघु, सूक्ष्म आणि स्वयं मदत गटांनी बनवलेल्या उत्पादनांचं प्रदर्शन केलं जाईल.